हॅलो. मी तुम्हाला व्हिडिओ कॉल केला, तुम्ही रिसीव्ह का नाही केला? हो मी बघितलं म्हणूनच कॉल केला. बोला ना, आपण असंच बोलूया. त्यामुळे मी कट करतो, व्हिडिओ कॉलवर बोलू. नाही नको, आपण असंच बोलूया. उद्या लग्न आहे आपलं. मला माझ्या होणाऱ्या बायकोचा चेहरा बघायचा आहे. मी करतोय व्हिडिओ कॉल. ठीक आहे, करा. पण मी नाही उचलणार. तुम्ही एवढे हट्टी आहात माहिती नव्हतं मला. हट्ट नाही, हक्क आहे माझा. होणारी बायको आहे मी तुमची. पण तुम्हाला माहिती आहे, तुमचा चेहरा बघून 24 तास झालेत. आता अजून फक्त 24 तास थांबायचं. मग उद्या लग्नात बघा माझा चेहरा. तुम्ही मस्करी करताय ना माझी? तसं हवं तर तसं समजा, पण माझा चेहरा उद्या लग्नातच बघायला मिळेल. चॅलेंज करताय मला? तसं हवं तर तसं समजा. ओके देन, चॅलेंज ऍक्सेप्टेड. अच्छा ठीक आहे, मग मी पण चॅलेंज देते. लग्नाआधी मी तुम्हाला माझा चेहरा बघूच देणार नाही. ऑल राईट देन. बास, पुरे झाली आता मस्करी. मस्करी नाही, उद्या लग्नाआधी मी तुमचा चेहरा बघणार म्हणजे बघणारच. हा बघा ना, मी कुठं नाही म्हटलं. पण उद्या अंतरपाठ खाली गेल्यावरच. ओके बाय. हॅलो. मनवा, तुम्ही ओळखलं नाही मला अजून. एकदा मी हट्टाला पेटलो की ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी मी काही करू शकतो. उद्या लग्न आहे माझं. उद्यापासून मी या घरात नसेन. उद्यापासून तू या घरात नसणारस. खरं तर तुझ्याशिवाय मला माझ्या आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. पण मला माफ कर बेटा, मी तुझ्या लग्नात येऊ शकत नाही. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. मला माफ कर. बाबा, एक मिनिट. आता काय राहिलं? सगळी रेडी झाली ना मी. हे काय आहे? अगं एवढी सुंदर दिसतेस, दृष्ट नको ना लागायला गुणाची म्हण. अरे बापरे, बरं माझी आई. बरं म्हण. मला सांग ना, कसं वाटतंय? म्हणजे फायनली लग्नाचा दिवस उजाडला. खरं सांगू, मला ना थोडं टेन्शन आलंय आता. तू टेन्शन नको घेऊस ग. मला खात्री आहे, राजवीर जिजू आणि तू एकदम सॉलिड संसार कराल. हो. घ्या 100 वर्ष आयुष्य. राजवीर जिजू, तू बोल निवांत, आम्ही तुला डिस्टर्ब नाही करत. हॅलो. झाली सगळी तयारी? हो झाली. तुम्ही झालात रेडी? ऑलमोस्ट. मी काय म्हणतो, मला एक फोटो पाठवा ना तुमचा. कालही तुम्ही फोटो पाठवला नाही. ऍटलीस्ट आज तरी पाहू द्या मला तुम्हाला.
नाही नाही नाही, अजिबात काही फोटो वगैरे मिळणार नाहीये. आणि तुम्ही चॅलेंज हारलात. ओके, नाही, चॅलेंज काय होतं? लग्न होण्याआधी मी तुम्हाला भेटणार, राईट? सो आपलं लग्न अजून व्हायचंय, त्यामुळे मी चॅलेंज अजूनही पूर्ण करू शकतो. अँड यू नो इट. अच्छा, ओके, ऑल द बेस्ट. येऊ मी. ओके, बाय. दुल्हे राजा, ओ दुल्हे राजा, निघायचं का? मी जरा जाऊन येतो. हे पकड. हा हा, अरे आता आता कुठे चाललायस तू? राजवीर साखरपुडे दरम्यान जे काही झालं होतं ते झालं. आता असलं भलतं चालतं काही मनात आणू नकोस. डोंट वरी, मी पळून जात नाही. इकडे काही झालं तर सांभाळ. अरे नाही नाही नाही, राजवीर राजवीर, मी तुला नाही जाऊ देणार. ते लोक आलो. राजवीर 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 राजवीर, जरा चांगले फोटो काढ ना. अरे पण तू चांगली पोच दे ना. राहू बी. अगं नंदा जरा हस ना, लग्नाला चाललोय ना आपण. हा, ओके ओके. जरा ब्राइट स्माइल. ये बात. हा, अरे वा वा वा, ये बात. बघू. बघ आता, हे बघ. हिंदी छान आली तुझी. चला चला, झाली की नाही तयारी? आम्ही रेडी आहोत. आणि तुझे आई बाबा राजवीर? दादा ऑलमोस्ट रेडी आहे. आई बाबांचं माहित नाही. माहित नसायला तू आला होतास का आमच्या रूम मध्ये आम्हाला विचारायला? मी 10 वेळा येऊन गेलो, दरवाजा नॉक केला, तुम्ही काही रिस्पॉन्डच करत नव्हतात. मग मी काय करणार? आई, रंजू आज एकदम सॉलिड दिसते की नाही? छान दिसते सर रंजू. थँक्यू माई. मम्मा, नाईस साडी. थँक्यू. यश, चल आपण बाल्कनी जाऊन फोटो काढूया. अरे किती फोटो काढायचे तिला? असू दे, चल. काढा काढा काढा, छान फोटो काढा. अय्या माई, तुमची औषधं घ्यायची राहिली आहेत ना? अगं हो, घेते मी. हा, काय मग वरातीत नाचणार असाल तुम्ही? तुमच्या पुतण्याचं लग्न आहे ना? बघू. बघू. अगं म्हणजे रंजू असा कसा नाचेन? काही काय विचारतेस? जाऊ दे, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाही. मी काय केलं रंजू? राजवीर? नाही नाही, नितीश असेल. हाय. तुम्ही आत्ता इथे? खरं चालू. अहो, इथे कशाला आला तुम्ही? कशाला म्हणजे? तुम्ही चॅलेंज दिलं होतं ना, लग्नाआधी माझा चेहरा बघून दाखवा. आलोय. छान दिसतंय. नुसतं छान? खूप सुंदर दिसतंय. आणि मी कसा दिसतोय? बरं दिसतंय. फक्त बरा. मग आता काय बरे दिसताय. मला नाही लग्न करायचं तुमच्याशी. असं गमतीत हे बोलू नका. तुम्ही जा आता. का? असं काय करताय? आपलं लग्न आहे ना. तुम्ही तर म्हणाला आता लग्न नाही करायचं तुम्हाला. जा ना, नका ना देऊ त्रास. मी त्रास देतो? असं काय करताय? आपलं लग्न आहे, तुम्हाला हॉलवर जायचं, उशीर होईल. बरं, मी ते चॅलेंज पूर्ण केलं, त्याचं प्राइस? काय हवंय तुम्हाला? सांग. खरंच सांग. मनवा, आवरलं का ग? हाय, आले. नक्की जा. हो नक्की, कुणीतरी बघेल ना तुम्हाला. बघू दे ना, माझ्या बायकोशी बोलतोय मी. बायकोशी? बायकोशी नाही, होणाऱ्या बायकोशी.
पण आता तुम्ही खरंच जा, कुठेतरी बघेल तुम्हाला. बाय. अहो तुम्ही राजवीर मोहिते पाटील ना? अहो तुमचं लग्न आहे ना आज मनवाताईंशी? अहो हळद लागल्यावर असं घराबाहेर पडायचं नसतं. आणि लग्न तर मुंबईला आणि तुम्ही इथे कसं काय? आओ आओ आओ. देवाला नमस्कार करून झाला, आता मोठ्याला नमस्कार कर. चल. मामा, आम्ही नमस्कार करते. आई, प्लीज रडू नको ना. मी रडत नाहीये, याला आनंदाश्रू म्हणतात. माझं बाळ सासरी चाललंय ना, म्हणून. किती लवकर मोठी झालीस बाळा. कालपर्यंत इथे होतीस, हे एवढीशी, आणि आता आता लग्न करून सासरी चालली आहेस तू. पण खरं सांगू का, तू गेल्यानंतर ना हे घर ना अगदी सुनं सुनं होणार आहे ग. तूच विचार कर ना, तू इथे असेपर्यंत, म्हणजे अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कुणाचंही पान हलायचं नाही तुझ्याशिवाय, हो ना? आणि आता तू तुझ्या घरी जाणार आहेस, सासरी. मी जेव्हा माझ्या घरातून निघाले होते ना सासरी जायला, तेव्हा माझ्या आईने काय सांगितलं होतं माहितीये? आई म्हणाली होती, बाळा तू आता तुझ्या सासरी चालली आहेस आणि तुझं सासर कुणाचं तरी माहेर असणार आहे. आणि बघ ना, आई किती खरं बोलली होती. हे घर तुझं माहेर आहे. आता तू निघाली आहेस की नाही इथून, मग तुला सुद्धा मी तेच सांगेन. तू चालली आहेस की नाही तुझ्या सासरी, तुझ्या सासरच्या घराला माहेर गरम बाळा. छान हसून दाखव, हसून दाखव. आई बाबांची काळजी घ्यायची हं. नक्की. नितीश, निघाला हवा. तुम्ही पुढे व्हा, मी आणि प्रमोद मागून येतो. काळजी घे.
राजवीर, अरे राजवीर, झाली की नाही तयारी? माई, हा येतो येतो, एक 5 मिनिटं. अरे कडी सुद्धा लावली याने बाहेरून. बाहेर शोधायला नाही जाऊ शकत याला. माई माई मी बघून येतो. या मुलाचं ना काही कळत नाही. वाजले किती? आता निघायला हवं. माई, अहो अजून कसा दार उघडत नाही तो? मागच्या वेळेस सारखा पळून तर गेला नसेल ना? रंजू, अगं कशाला चांगल्या दिवशी वाईट बोलतेस? माई मग कुठे गेला असेल तो? दादा, दादा, दादा कुठेस तू? हो हो हो, येतो येतो, 5 मिनिटं. राजवीर, अरे लवकर बाहेर ये. यश, अरे झाला का तो तयार? दादा, दादा लवकर बाहेर ये. त्याला नेमकं लग्नाच्या दिवशी कुठे जायचं होतं? त्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी जातोय, आज लग्नाच्या दिवशी जातोय. हा पळून का जातो नेहमी? अरे अर्जुन, दादा कुठे? अर्जुन, अरे राजवीर कुठे आहे? हा येतोय. राजवीर वॉशरूम मध्ये आहे. राजवीर, ये लवकर बाहेर, सगळी वाट बघतायत. अरे पण राजवीर कुठे आहे? तो का नाही बोलत आहे? काय झालं? कोणाला शोधताय? राजवीरला. मग राजवीर, तू इकडे, मग अर्जुन एकटा काय करतोय खोलीत? अर्जुन, अर्जुन बाहेर आहे, मी आलोय. राजवीर, राजवीर, अरे कुठं होतास तू? आत होतास ना? अरे तुझे पाय कुठे आहेत? तुला ना साष्टांग नमस्कार. अरे काय चाललंय? मला काही कळेल का? माई, चल निघूया आपण, उशीर होतोय. पण तू कुठं होतास? चला गाडीत सांगतो मी. चल. भाऊजी, परत एकदा विचार करा. चला माझ्या बरोबर, मुहूर्ताची वेळ जवळ आली. तू निघ, तुला कन्यादान करायचं, उशीर व्हायला नको. हो, असं काय करताय तुम्ही? मी हात जोडतो तुमच्या समोर. चला लग्नाला. मोहत, माझा निर्णय झालेला आहे आणि तो बदलणार नाहीये. भाऊजी, हो मनवाचा तरी विचार करा. आपले वडील लग्नाला नाही आहेत हे कळल्यावर तिची काय अवस्था होईल? भाऊजी ऐका माझं, तुम्ही तिथे नसाल तर हे लग्न होणारच नाही. मी तुला सांगितलं ना, मी लग्नाला येऊ शकत नाही. ठीक आहे, मग ही गोष्ट तुम्हीच तिला फोन करून सांगा. माझ्यात एवढी हिंमत नाही, मी हे सांगू शकत नाही तिला. प्रमोदा, काय वेडेपणा आहे? तुम्ही वेडेपणा म्हणा किंवा काही, पण ही गोष्ट मी तिला सांगू शकत नाही. मी तिला फोन करतोय, तुम्हीच बोला. मी तुम्हाला लग्नाला घेऊनच जाणार. तुला सांगितलेलं कळत नाही? हा, निघ आता. मी लग्नाला येणार नाही आणि कन्यादान तुलाच करायचंय. निघ. लुकिंग सुपर. अरे कसला भारी सजवलाय हॉल. नमस्कार. खरंच सजावट खरंच खूप सुंदर झाली आहे ना? खरंच नशीब काढला आपल्या मनवानी. वंश, मी तुम्हाला सांगते, जिथे जाईल ना तिथे अगदी सुखाने नांदेल. गुणीचे माझी भाची. नितीश, फुलांच्या अक्षता आल्यात ना? चुकूनही तांदळाच्या अक्षता नको येतं, नाहीतर बाईसाहेब चिडतील. आता हे काय आणखी? बाईसाहेबांचं असं म्हणणं आहे की त्याने अन्नाची नासाडी होते ना, म्हणून फुलांच्याच अक्षता बऱ्या. मी हॉलवाल्यांना सांगितलंय तसं, पण पुन्हा एकदा चेक करून. बरं ऐक ना, सगळीकडे तू जातीनं लक्ष दे. आणि पाहुणे जेवूनच जायला हवेत. तू बघशील ना सगळीकडे. आई, ही काय सांगायची गोष्ट आहे का? मी बघतो सगळं, तू नको टेन्शन घेऊ. बरं म्हणू, गौरीहार पुजायचाय. तुम्ही जरा तयारीला घेता, मी आलेच पटकन. हा हो, तिला घेऊ. नमस्कार. कर्नल साहेब कुठे आहे? येतील. मामा, उशीर का लागला एवढा तुला? अगं ते ट्रॅफिक लागलं होतं ना थोडं, म्हणून. अच्छा. मामा, बाबा कुठे आहेत? अरे येतील रे बाबा. अगं आरती, तुम्ही गप्पा काय मारत बसलाय? जावई बापू यायची वेळ झाली. चला औक्षणाच्या तयारीला लागा. चला. मामा, मी पण येतो. आता यांना कसं सांगू भाऊजींनी मला काय सांगितलंय?
कुठे चाललीस? राजवीर आले ना? हो आत्ताच आली. पण तू का इतकी उतावळी होतीस? जरा धीर धर. अगं मी फक्त विचारलं. विचारलं वगैरे काय नाही. राजवीर जिजू आल्याचं कळलं तशी बाहेर निघाली त्यांना बघायला. अगं लाजायचंय काय त्यात? सांग ना, तुला तुझ्या नवऱ्याला बघायचंय म्हणून. आम्ही काय नाही बोलणार आणि कोणाला सांगणारही नाही. सखी तू पण काय ग? ईश्वरा उगाच काहीतरी बोलत. मनवाची तयारी झाली की नाही अजून? चालू आहे. या ना आत्या, नाही या ना. एवढाच होता तेव्हापासून मी सगळं हे काका का मुलीचे नाही 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 अहो. नमस्कार. चला ना जरा. हे लोक आहेत तू काय काय तुमचं? चला ना जरा. चल जीव काय झालं? खूप आनंदात असाल ना, तुमच्या लाडक्या राजवीरचं लग्न होते म्हणून. काय अगं म्हणजे काही काय विचारतेस तू? काही कुठे? कोण? राजवीरची आई कुठे? मला काय माहित. कधीतरी दिलेल्या शब्दाला जागत जा की. मोठ्या आई म्हणाला होतात ना लग्नामध्ये राजवीरच्या आईला घेऊन येतो म्हणून. हो पण आता मी तरी काय करणार ना. तुम्ही ना कधीच काही करू नका. आपण फिरूया असे आश्रितासारखेच. अरे इथं कधीच माझ्या मनाची तयारी करून ठेवली. तुमच्यामुळे अजून काय काय भोगावं लागणार आहे ना ते देवालाच ठाऊक. बघितलं ना तुम्ही तुमच्या मातोश्री लग्नाच्या आधीच मनवाचे किती गोडवे गातात ते. जरा विचार करा लग्नानंतर काय काय होईल त्याचा. रंजू तू चिंता करू नकोस, होईल सगळं. चिंता करू नको. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्याचा काही अर्थच नाही. बरं चल आपण जाऊन येऊया. कुठे? कुठे काय विचारतेस? तुझ्या नवऱ्याला भेटायला. सखी नितीश नाही तू त्याची जागा चालवतेस का? हो अर्थात, त्यानेच मला तसं सांगितलंय. सखी बरं मला सांग, बाबा आले? अजून तरी नाही दिसले, पण येतीलच. पण मनवा, मी काय म्हणते, तू खरंच एकदा राजवीर जिजूंना बघ. काय सॉलिड दिसतायत ते. चल ना चल. अगं लाजायचंय काय त्यात? बरं थांब, मी जिजूंना बोलवते इकडे. अगं मी त्यांना सकाळीच बघितलंय. काय? नाही काही नाही. बघू बघू. मस्त आलं मस्त आलं. हो साडी कशी दिसते माझी? टॉप क्लास. रंजू तुझ्यासारखी साडी जगात कोणी नेसू शकत नाही. मम्मा काय? ती बाई बघ ना, तिची साडी सेम तुझ्यासारखी आहे. ही मनवाची मामी. तुम्हाला बरं सगळ्या खबरा. अय्या पण माझ्यासारखी कशी हो एकदम सेम टू सेम? आता ते मला काय ठाऊक असणार. मी गेलो होतो शॉपिंगला त्यांच्या बरोबर. हे मम्मा तिची साडी जाऊ दे, तिचा नेकलेस बघ कसला भारी आहे. हे तू किती बाईचं कौतुक करायलीस काय लग्नामध्ये? जाईत ना. अगं जा तू जा. जा ग. बघितलं का गावंडळ बाईकडे पण माझ्यापेक्षा भारी नेकलेस आहे. जाऊ दे ग रंजू, आपण ह्याच्यापेक्षा एकदम सॉलिड भारी नेकलेस करू तुला. नाही मला सेम टू सेम तसाच हवा. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या बाईकडे जा आणि मागू. शी 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 रंजू बरं दिसत नाही असं मागायचं कसं दुसऱ्याकडे जाऊन? नाही हो, ऐकून तरी घ्या ना. त्या बाईकडे जा आणि तिचा फोटो काढून आण. मी तुला काय वेळ लागलाय? तू जा. नमस्कार काका काकू, काय म्हणताय? काकू? कोण काकू? हो तुम्ही जावई बापूंच्या काकू आहात ना? मी त्याची काकू आहे, तुमची काकू नाहीये. आणि तसंही मी काकू वाटते तरी का? हो पण काकूला काकूच म्हणणार ना, नाहीतर का आजी म्हणणार? काय काका? अगं रंजू रागवली. रंजू रंजू मनवाचे आई बाबा कुठे आहेत? आरती मनवाच्या खोलीत आहे.
आणि बाबा काय झालं? नाही ते येत आहेत पण ट्रॅफिक मध्ये अडकले. बर, मी बाकीची तयारी झाली की नाही बघते. तो राजवीर काय चांगला माणूस नाही. थोडक्यात म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी त्या राजवीर पासून जरा लांबच राहिलेलं बरं. राजवीर मोहिते पाटील फक्त कपड्यांच्या व्यवसायात आहेत असं तुम्हाला वाटतं ना? त्यांची अनेक वेगवेगळी कामं चालतात. लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते? दादा जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काय ग? एक मिनिट. हा हॅलो आरती, काय झालंय? ऐक ना, सगळे आता विधी चालू होतील पण यांचा काही पत्ता नाहीये. काय करायचं आपण? दादा तुझ्याशी बोलते मी. अगं कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. ट्रॅफिक तुम्ही दोघं एकत्रच निघाला होतात ना? हो, पण ते मला म्हणाले तू पुढे जा म्हणून. पण ट्रॅफिक जर का असेल तर मग गावातली इतर मंडळी कशी काय आली? अगं ते मला काय माहित. मी त्यांना कधीपासून फोन सुद्धा करते, त्यांचा फोन लागत नाहीये. मी आरती मी जरा जाऊन येतो. नाही ऐक ना, माझा फोन लागत नाही, नितीशचा पण लागत नाहीये. तू फोन ट्राय कर ना, कदाचित लागेल. नाही नको, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. का? दादा तुझ्याशी बोलते मी. काय झालंय मला नीट सांग. तू काहीतरी लपवतोयस का? दादा माझ्याकडे बघून बोल. माझ्या डोळ्यात बघ आणि खरं काय ते सांग. काय झालंय? काय झालं दादा? आरती अगं भाऊजी लग्नाला येणार नाहीये. काय? हो, त्यांनी सगळे विधी मलाच करायला सांगितले. आई शपथ सांगतो साहेब, मानवाला कधी रडताना पाहिलं नव्हतं. ऐक 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 जरा शांत हो. हा त्यांनी सगळं जाणून बुजून नाही केलंय आणि म्हणून मी यांना माफ केलंय. आई बाबा कुठे आहेत ग? काय ग कुठे आहेत बाबा? मी काय विचारते, बाबा कुठे आहेत? मनू मनवा येत आहेत ते. हो पण कधी? तुम्ही काहीतरी लपवताय ना माझ्यापासून? आई तुझा चेहरा असा का झालाय? सांग ना बाबा कुठे आहेत? मनू बाळा ते म्हणे ताई ते मामा काय चाललंय सगळं? तू बाबांसोबत येणार होतास ना, मग बाबा कुठे आहेत? हे बघ तुला माझी शपथ आहे, जे काय चाललंय ते खरं खरं सांग. कुठे आहेत बाबा? मनवा अगं भाऊजी येणार नाहीत लग्नाला. काय? पण काय झालंय? बाबांना हे लग्न मान्य नाहीये का? अगं कसं सांगू तुला, त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, जर बाबांची इच्छा नसेल तर मी लग्न नाही करणार. हे नाही मनवा, हे असं करू नकोस. अगं भरल्या मांडवात हे असं नाही करायचं.
त्यांना तुला आनंदात बघायचंय मनवा. नाही मामा, बाबांची इच्छा नसेल तर मी हे लग्न नाही करणार. मी बोलते माईशी. मनू, आई, मनवा, मुलीला लवकर यायला सांगा. मनवा थांब जरा. मनू माझं ऐक जरा प्लीज. मनू, काय काय झालं मनवा? माई, मला तुमच्याशी बोलायचंय. हा बोल ना. मला माफ करा. मी हे लग्न नाही करू शकत. अगं अगं पण का? मला वाटलं होतं बाबांनी मनापासून लग्नाला होकार दिलाय, पण त्यांनी फक्त माझी इच्छा म्हणून परवानगी दिली होती. माहीत, त्यांना हे लग्न नकोय. मला माहिती आहे आता या क्षणाला हे सगळं सांगणं खूप चुकीचं आहे, पण माझे बाबा या लग्नाला येणार नसतील तर मी खरंच हे लग्न नाही करू शकत. मनवा, वेडेपणा करू नकोस. मी आहे ना, मी करतो कन्यादान. नाही मामा, मला माहितीये तू मला अगदी मुलीप्रमाणे मानतोस, पण आय एम रिअली सॉरी. मी हे लग्न नाही करू शकत. मनू असं काय करतेस? अगं बाबांनीच सांगितलंय मामांना, आणि आता एवढे सगळे लोक जमलेत ना इथे, त्यांच्या समोर बरं दिसत नाही असं नको ना ग वागूस. ताई, साखरपुड्यात जसं झालं तसं आता इथे नको व्हायला प्लीज. मनवा, अगं बरेच लोक जमले तिथे. तू सांग बरं दिसेल काय सगळं? माई, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. मला कदाचित नसेल कळत सगळं, पण मला एकच गोष्ट कळते की बाबांशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाहीये. आणि आता ते इथे नसतील तर या लग्नाला सुद्धा माझ्या लेखी काहीच अर्थ नाहीये. आय एम रिअली सॉरी. माई बरोबर बोलतायत मला. अरे पण माई, आपण यांची बाजू नीट समजून घ्यायला हवी. त्यांचं यांच्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि तेच लग्नाला नाहीये म्हणून खूप त्रास होतोय त्यांना. मनवा, तुम्ही काळजी करू नका. आपलं लग्न होणार आणि तुमचे बाबा सुद्धा लग्नाला येणार. आपण तुमच्या बाबांना घेऊन येऊया. मी शब्द देतो तुम्हाला. ते लग्नाला येतील, होकारही देतील आणि आपलं लग्न होईल. चला. बस, रडायचं नाही. का असं वागलात बाबा? मी तुम्हाला विचारलं होतं ना, तुम्ही का नाही सांगितलं मला? मी तुमच्या परवानगीशिवाय लग्न केलं असतं का बाबा? एकदा मला सांगायचं तुम्हाला लग्न मान्य नाही, मी करत नसतं गेलं. मला हे लग्न मान्य नाहीये ना, मी नाही लग्न करणार. नाही, मी आलोय ना आता.
बस. हे बघ मी आलोय ना. पण बाबा तुम्हाला लग्न मान्य नाहीये मला माहितीये. नाही तसं काही नाहीये. चल डोळे पुस. चल डोळे पुस. मनू मनू रडायचं नाही राजा. मुहूर्ताची वेळ टळून चालली. चलतेस ना. डोळे पुस आधी. चला मला. सॉरी माई. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं पल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं सेवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलं सुमुहूर्त सावधान. तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहगुं स्मरामि सुमुहूर्त सावधान. थांबा. मनवा, आमचा राजवीर इतक्या सहजासहजी हार स्वीकारत नाही. हा यश. हो का? मनवाच्या प्रेमात एवढी ताकद आहे ना की तिच्या समोर कुणालाही हार स्वीकारावी लागेल. चल रे चल मनवा. राजवीर. आई बाबा कन्यादानाला या. चला भाऊजी. अहो या ना. नाही मी हे कन्यादान करणार नाही. हो पण कन्यादानाशिवाय लग्न पूर्ण होत नाही. ते करावंच लागेल. नाही करणार मी कन्यादान. अहो असं काय करताय तुम्ही? नाही माझा या लग्नाला विरोध नाहीये पण मी कन्यादान नाही करणार. का पण? ते समजण्यासाठी तुम्हाला एका मुलीचा वडील असणं गरजेचं होतं. तरी सुद्धा सांगतो कन्यादान म्हणजे इतकी वर्ष ज्या मुलीला मी लहानाचं मोठं केलं, लाडात वाढवलं, तिचं लग्न होतंय म्हणून तिचं दान करायचं? का दान करायचं? तिचं दान करायला ती काही प्रॉपर्टी किंवा वस्तू नाहीये.
मुलगी आहे माझी ती. भाऊजी हो असं काय करताय? कन्यादान करायला हवं, तशी रीत आहे आपली. अहो मला कळतंय, पण कन्यादान न करून कसं चालेल? आरती, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, माझी मुलगी काही प्रॉपर्टी किंवा वस्तू नाहीये तिला दान करायला. लग्न करून ती फक्त सासरी जाणार आहे. तिने कोणाशीही लग्न केलं तरी तिच्या सुखदुःखात मी वाटेकरी असेल. बाप म्हणून सदैव तिच्या सोबत असेल. आणि तिचं लग्न जरी झालं तरी माझी मुलगी माझीच जबाबदारी असेल. त्यामुळे तिचं दान मी करणार नाही.